श्री स्वामी समर्थ. मी मोहिनी परत एकदा स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर सकाळी 6:30 वाजता उठले होते. आज ओवीच्या पप्पांना सुट्टी होती म्हणून थोडं उशिरा उठले. म्हणलं रोजचं तर आपलं लवकर उठणं असतंच, कारण ओवीचे पप्पा लवकरच जातात. किती पण उशीर हो, मी अगोदर बाहेरचं झाडून काढते आणि पुसून घेते आणि लगेच मधलं झाडून पुसून घेते. इथं बाहेरचं पुसलं, मधलं पुसलं, दारात छानशी अशी रांगोळी काढली. तर आंघोळ वगैरे झाली होती. माझी आंघोळ झाली ना, सगळ्यात पहिल्यांदा तर मी देवांपाशी जाते, कारण सकाळी सकाळी देवपूजा केली ना मन प्रसन्न वाटतं. घरामध्ये एक वेगळीच पॉझिटिव्हिटी येते आणि आपल्याला पण प्रसन्न वाटतं. इथं लगेच स्किन केअर करायला घेतलं, कारण आपलं आवरलं नाही ना तर आपल्याला दुसरी कामं पण करू वाटत नाहीत आणि आपला अवतार दिवसभर तसंच राहतो. म्हणून अगोदर मी स्किन करून घेते. लगेच इथं गरम पाणी वगैरे पिलं. आज येवा वगैरे केलं नाही, कारण आज उठायला उशीर झाला होता. चहा वगैरे टाकला आणि ओवीच्या पप्पांना नाश्त्याला सुशीला बनवायचा होता. आज भोगी होती, त्याची पण भाजी वगैरे करायची होती मला. त्याच्या अगोदर नाश्ता वगैरे करून घेतला. आज सुशीला बनवला होता आणि ओवीच्या पप्पांना सुट्टी असल्यामुळे त्यांना कामानिमित्त बाहेर जायचं होतं. अगोदरच उशीर झाल्यामुळे पटकन काही अशा प्रकारे नाश्ता बनव म्हणले. तर इथं नाश्ता वगैरे बनवला, देवाला सगळ्यात पहिल्यांदा ठेवला आणि चहा वगैरे करून घेतला होता. इथं ओवी बघा रुसली होती कशी करत आहे. इथं मस्त आम्ही नाश्ता वगैरे करून घेतला. लगेच कपडे वगैरे वॉश केले मी. तर माझे 10 वाजेपर्यंत सर्व कामे वगैरे झाले होते. कपडे वगैरे वॉश करणं आता राहिलं होतं. भोगीच्या भाजीच्या आदल्या दिवशी सर्व तयारी करून ठेवली होती मी. सर्व 12 मिसळीची भाजी वगैरे टाकून अशा प्रकारे भाजी वगैरे केली आणि बाजरीच्या भाकरी बनवल्या. पहिल्यांदा देवासाठी 2 नैवेद्य वगैरे बनवले, देवाला दाखवले आणि लगेच आमच्यासाठी भाकरी वगैरे करून घेतल्या. आणि संध्याकाळच्या टायमाला बहिणीने नवीन स्कूटी आणली होती, त्याच्यासाठी आम्हाला जायचं होतं. तर इथं बघा ओवी कशी तिच्या पप्पांचे लाड करत आहे. इथं स्कूटीची पूजा वगैरे केली मस्तपैकी. आणि बघू शकता ऋतूने नवीन ही गाडी घेतली आहे. ऋतूने पण मस्तपैकी साडी वगैरे घातली होती आणि मला सुगडे पण खरेदी करायचे होते. तर तुमच्या इथं खणं म्हणतात का सुगडे म्हणतात ते पण कमेंट करून सांगायचं. सुगडे वगैरे आणले, ते वॉश करून ठेवले. संध्याकाळी दिवा वगैरे लावला आणि आज खिचडीच बनवली होती. तर ऋतू पण आली होती. तर बघू शकता अशा प्रकारे मी खणं आणले होते. आमच्या इकडं सुगडे पण म्हणतात आणि खणं पण म्हणतात. आणि दुसरं पण थोडंसं साहित्य संपलं होतं. तूर डाळ, हरभरा डाळ वगैरे आणली थोडी थोडी. आणि इथं वाणाची तयारी केली मी, कारण दुसऱ्या दिवशी संक्रांती असल्यामुळं संध्याकाळीच खिचडी शिजत आहे म्हणलं, तोपर्यंत इथं सर्व वाण वगैरे करून घ्यावा. तर इथं चेंड करते. बाय.